आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन मुलीची बेकायदेशीरपणे प्रसूती करून जन्मलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणात तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांसह 2 नामवंत डॉक्टर आणि एकूण 11 जणांविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून शहरात संतापाची लाट उसळली आहे। मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती आणि नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी डॉक्टर किशोर डांगे हिराई हॉस्पिटल यांच्यासह डॉक्टर किशोरी डांगे, संजय भागवत गवळी, प्रवीण देशमुख, नंदिनी गवळी, डॉक्टर अनुजा शेवाळे, डॉक्टर प्रीती जाधव, नवसीन रफिक शेख, मोहम्मद फहीम, मोहम्मद शफीक, सार्थक, प्रवीण जगताप सर्व राहणार मालेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिराई हॉस्पिटल इथं अल्पवयीन मुलीची प्रसूती करण्यात आली। त्यानंतर जन्मलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। याचबरोबर बालकाची विक्री करण्यात आल्याचाही गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणातील अटक करण्यात आलेले डॉक्टर किशोर डांगे हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलंय। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून पॉक्सो कायद्यासह बेकायदेशीर प्रसूती आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे। अल्पवयीन मुलीची प्रसूती, नवजात बालकाची कथित विल्हेवाट आणि विक्रीचे गंभीर आरोप यामुळे मालेगावातील हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरते। या प्रकरणातील सत्य तपासून समोर येणार असलं तरी सध्या संपूर्ण शहराचं लक्ष पोलीस तपासाकडे लागलंय।